जोडीदाराचा आकस्मिक मृत्यू किंवा घटस्फोट या कारणांमुळे पोटच्या मुलाचं मुलीचं सिंगल पॅरेंटिंग निभावणं कमालीचं आव्हानात्मक ठरू शकतं. लाईफ पार्टनरच्या नसण्यामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरतानाच कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटू न देण्याची दुहेरी जबाबदारी एकल पालकांवर धडकलेली असते. त्यामुळेच सिंगल पॅरेंट्सनं फायनान्शियल प्लॅनिंग करताना काय आवर्जून करावं आणि काय हमखास टाळावं, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण. हॅलो निरंजन, हाव आर यू? कसे आहात आपण? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? जोरदार. मार्केट इकॉनॉमी भारत पुढे सरकतोय, त्यामुळे व्यवसाय वेगानं वाढतोय, मार्केट वेगानं वाढतंय, त्यामुळे आनंद हा अबाधित आहे आणि काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. येस, नवीन वर्षाची ही अगदी जोरदार सुरुवात ही झालेली आहे आणि मला खात्री आहे की या वर्षातही मार्केट हे नवनवीन पीक हे गाठणारच आहे. आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय थोडा आपल्या आधीच्या विषयांपेक्षा थोडासा वेगळा आहे, थोडा ऑफबीट आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि तितकाच दुर्लक्षितही आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अलीकडच्या एका रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात भारतीयांमध्ये डिव्होर्सचं प्रमाण वाढतंय, तर महाराष्ट्रात ते सर्वाधिक म्हणजेच 18.7% इतकं आहे. त्यामुळेच एकल पालकांचं अर्थनियोजन हा एकूणच फायनान्शियल प्लॅनिंगमधला महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. एकल पालक असणे हा एक आव्हानात्मक आणि जबरदस्त अनुभव असू शकतो निरंजन. विशेषतः जेव्हा आपण आर्थिक बाबींचा विचार करतो. एकल पालकांसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे का आहे, हे आपल्याला पुढील बाबी जे आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यावरून लक्षात येईल. आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित राखणे हा एकल पालकाचा महत्त्वाचा आयुष्यातला फायनान्शियल गोल असू शकतो. म्हणून एकल पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांचं आर्थिक नियोजन, मुलांच्या शिक्षणाचं आर्थिक नियोजन करण्यासाठी पूर्ण जबाबदार आहात. आर्थिक नियोजन तुम्हाला हे सुनिश्चित करण्यात मदत करतं, की तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करताय, जशा मुलांचं उच्च शिक्षण, आरोग्यासाठीच्या सेवा आणि भविष्यातल्या इतर खर्चांसाठी जो काही आपल्याला निधी लागणार आहे त्याच्यासाठी. तसंच बजेटिंग देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. एकल पालकांकडे उत्पन्न हे मर्यादित स्वरूपाचं आहे. त्यामुळेच आर्थिक नियोजन आपल्याला बजेट, प्लॅनिंग करण्यात, तसंच उत्पन्न प्रभावीपणे वापरण्यास, हे सर्व खर्च कव्हर करण्यास मदत करतं. तसंच आता आपण आपत्कालीन बचत किंवा लाईफ ही जी आपली अनसर्टन आहे, तिथे कुठलेही खर्च अनपेक्षित उद्भवू शकतात. जसं की वैद्यकीय आणीबाणी येऊ शकते, कार दुरुस्ती येऊ शकते, नोकरी गमावणं हा देखील यातला एक आस्पेक्ट असू शकतो. असे असंख्य प्रश्न, आपत्कालीन गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ शकतात आणि म्हणूनच एकल पालक असताना या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकल पालक याची सेवानिवृत्ती, ज्याला आपण रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतो, ते देखील तितकंच गरजेचं आहे. बरोबरीने विमा देखील आपण करणं, म्हणजे विम्याचं संरक्षण असणं गरजेचं आहे. सपोर्ट नेटवर्क आपलं तयार करणं, म्हणजे एखादा आपल्याला चांगला आर्थिक गुंतवणूक सल्लागार, त्यानंतर लागणारी गरज जी आहे, आजूबाजूची मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, अशांचं एक सपोर्ट सिस्टीम म्हणून असं नेटवर्क तयार करणं गरजेचं आहे. सरतेशेवटी या प्रश्नाला उत्तर देताना मी एवढंच सांगेल, की आर्थिक नियोजन ही एकल पालकत्वाची एक महत्त्वाची गरज आहे. कारण ती तुम्हाला तुमचे उत्पन्न प्रभावितपणे नियोजित करण्यात, आवश्यक खर्च कव्हर करण्यात आणि तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यास मदत करते. बजेट तयार करून, आणीबाणीसाठी बचत करून, स्वेच्छानिवृत्तीसाठी नियोजन करून आणि आवश्यक विमा संरक्षण मिळवून एकल पालक आर्थिक स्थैर्य मिळवू शकतात आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी चांगले जीवन सुनिश्चित करू शकतात. वा, खूपच सविस्तर एक्सप्लेन केलं तुम्ही.
पण भूषण या एपिसोडची तयारी करताना किंवा आत्ताही जी आपण चर्चा करतोय, तर यात मला 90च्या दशकात आलेला आमिर खान आणि मनीषा कोइरालाची एक फिल्म आठवतीये, अकेले हम अकेले तुम असं त्याचं नाव होतं. बॉक्स ऑफिसवर फार चालला नव्हता, पण त्यात जे आमिर खानची जी सगळी कुत्तरवड दाखवलेली, की एक छोटा मुलगा होता त्याला, मनीषा कोइराला आणि ते विभक्त झालेले वेगवेगळ्या कारणांमुळे आणि त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी त्या चित्रपटाच्या हिरोच्या अंगावर, या आमिरच्या अंगावर होती आणि ते सगळं निभावताना कशी दमछाक होत होती. म्हणजे तुम्ही सांगताय हे सगळे मुद्दे पटतायत. पण सिंगल पॅरेंट्सना आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रत्येक दिवस हाच संघर्षाचा असतो. अशात फायनान्शियल प्लॅनिंगचा वेगळा विचार करणं, त्यासाठी वेळ देणं, खरंच जमतं का? अतिशय योग्य मुद्दा आणि योग्य पॉइंट आपण छेडलाय. कारण आर्थिक नियोजन हा घटस्फोटित किंवा एकल पालकत्व हे अचानक एखाद्या व्यक्तीच्या जाण्यामुळे जर आलेलं असेल, तर हा विषय योग्य पद्धतीने त्याच व्यक्तीने कारण त्याची गरज आहे, त्यामुळे त्याच व्यक्तीने व्यवस्थित सांभाळणं गरजेचं आहे आणि बऱ्याच गोष्टींचा एकत्र विचार करणं गरजेचं आहे. जसे की आपल्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन आपल्याला करायचं आहे. आपले मासिक खर्च काय असतात ह्याचं एक नियोजन आपल्याला योग्य करायचं आहे. कायदेशीर बाबी आपल्या आयुष्यात काय येऊ शकतात याचं देखील एक उत्तम प्रॉपर नियोजन होणं गरजेचं आहे. आपलं क्रेडिट संरक्षण म्हणजे भविष्यात आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा भविष्यात आपल्याला बँकेकडून काही गोष्टी हाताळायच्या आहेत. तर आपलं क्रेडिट हे उत्तम असणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन करता येऊ शकतील. बरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग, इन्शुरन्स प्लॅनिंग, टॅक्सेशनचं प्लॅनिंग हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण आर्थिक नियोजन किंबहुना इमर्जन्सी कॉर्पस हा देखील उत्तमरित्या हाताळणं गरजेचं आहे. म्हणूनच या सगळ्या बाबींचा विचार करता यामुळेच एकल पालकांचे आर्थिक नियोजन हा एकूणच निरंजनजी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी योग्य वेळ देणं हे गरजेचं आहे. अगदी खरं आहे. हे आता बघा, 1 किंवा 2 मुलांची संपूर्ण जबाबदारी सांभाळणं हे बऱ्याचदा दमछाक करणारं ठरू शकतं आणि याचा थेट परिणाम एकल पालकांच्या आरोग्यावर होत असतो. मुलांना सांभाळण्याचा मानसिक, आर्थिक ताणही मोठा असू शकतो. त्यामुळेच आरोग्यविषयक मोठा खर्च उद्भवला तर काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काय सांगाल तुम्ही? निरंजन, हा प्रश्न एकल पालक किंवा दोन्ही पालक आहेत, त्यांना देखील आहे. पण एकल पालकांच्या बाबतीत जरा ती जबाबदारी मोठी आहे आणि त्याचा विचार करताना एकल पालकांनी काय विचार करायचा आहे, की एक तर उद्या जर मला माझ्याच शारीरिक परिस्थितीत काही बिघाड झाला आणि त्याच्यासाठी मला मोठा खर्च करायला लागला, तर जे काही पैसे मी साठवलेले आहेत, त्या पैशांना जर मोठा डेंट पडला किंवा ते पैसे जर वापरायला लागले, तर भविष्यात माझ्या मुलांची येणारी शिक्षणं, माझं रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा भविष्यात मुलांसाठी जर वेगळे काही मोठे पैसे लागणार असतील शिक्षणाव्यतिरिक्त, तर ते पैसे मला उभे करताना माझी त्रेधा तिरपीट होणार आहे. म्हणून जर मी योग्य विमा, योग्य मेडिक्लेम हा जर घेतलेला असेल आणि त्याचं जर प्लॅनिंग, हेल्थ सिक्युरिटी जो आपण पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे, तो ऐकून जर हेल्थ सिक्युरिटी जर व्यवस्थित घेतलेली असेल, तर मला ह्या विचारांना किंवा या संकटांना सामोरं जाण्याची गरज पडणार नाही. माझे पैसे हे त्या मेडिक्लेमच्या पॉलिसीमधून बागवले जातील. किंबहुना मी माझे लाँग टर्मचे जे गोल्स आहेत, माझ्या मुलांची उच्च शिक्षणं किंवा माझं रिटायरमेंट प्लॅनिंग याच्यासाठी जे पैसे जमवलेत, ते पैसे मला काढण्याची गरज पडणार नाही. असं जर आपण प्लॅनिंग उत्तम केलं, तर आपल्याला ती मानसिक ताण किंवा आर्थिक अडचण देखील भासणार नाही. आत्ता बोलताना तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केला तो म्हणजे मुलांच्या उच्च शिक्षणाचा. पण बऱ्याचदा असं होतं, की मुलं लहान असली तर बऱ्याचदा त्यांच्या दैनंदिन गरजा, शाळा, क्लासेस यांचाच विचार केला जातो. पण अजून 5 वर्षांनी, 10 वर्षांनी आपलं मूल जेव्हा कॉलेजमध्ये जाणार आहे, तेव्हा त्यांच्या फिया, तर त्या सगळ्याचा विचार हा देखील आत्तापासूनच करणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की "थेंबे थेंबे तळे साचे." म्हणजे आत्तापासूनच थोडी-थोडी गुंतवणूक किंवा तो विचार केला पाहिजे एकल पालकांनी. निरंजन, मुलाचं उच्च शिक्षण हे 10 वर्षानंतर आहे किंवा 15 वर्षानंतर आहे, असा जेव्हा आपण विचार करतोय किंवा आत्ताच आपण एकल पालक झालेलो आहोत, ओके. आणि ज्याला 6 महिने उलटून गेलेले आहेत. आपण थोडंसं सेटल झालेलो आहोत. तर आपल्याला आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जो मोठा पैसा लागणार आहे, कारण शिक्षणासाठी महागाई, शिक्षणाची महागाई म्हणजे ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, त्या सेक्टरमध्ये असणारं इन्फ्लेशन हे काय टप्प्याने वाढतंय किंवा काय पर्सेंटेजनी वाढतंय ह्याचं गणित लावणं किंवा मांडणं हे थोडंसं कठीण आहे. पण आम्ही क्रिसेंटमध्ये काय करतोय,
की क्रिसंटमध्ये आम्ही कायम असा विचार करतोय, की समजा एखाद्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचंय, तर गेल्या 15 वर्षात, 20 वर्षात त्याचा खर्च कसा वाढत गेला, तिथल्या युनिव्हर्सिटीच्या फीज कशा वाढत गेल्या, तिथली स्टेइंग कॉस्ट काय आहे, तिथली फूड कॉस्ट काय आहे, या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्याला नक्की खर्च किती येणार आहे, पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षांच्या कालावधीत. कारण त्या महागाईचा साधारण अंदाज आहे आणि ती इथून पुढेही वाढतीये. तर ह्याला 1% ऑफ इन्फ्लेशन लावून काय कॉस्ट येऊ शकते? समजा उच्च शिक्षणाला ₹50,00,000 खर्च येणार असेल आणि आपण एकल पालक आहोत. आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. याचा विचार करता मला ₹50,00,000 उभे करायचे तसं म्हणता ही रक्कम खूप मोठी आहे. सो मग मी आजपासून जर ₹2,000 ₹5,000 महिन्याची गुंतवणूक सुरू केली आणि जसं-जसं माझं इन्कम वाढेल, तसं त्याच्यात जर मी थोडीशी हळू वाढ करत गेलो, तर ही ₹50,00,000 रक्कम फार मोठी वाटणार नाहीत. किंबहुना ₹1,00,00,000 जरी रक्कम असेल, तरी देखील ती मोठी वाटणार नाहीच आणि आपल्या फायनान्शियल गरजेच्या वेळी, म्हणजेच त्या मुलाच्या उच्च शिक्षणाच्या वेळेस ते पैसे तयार असतील आणि योग्य प्लॅनिंग त्याचं झालेलं असेल. करेक्ट. आपल्या एकूण समाजातच रिटायरमेंट प्लॅनिंग अर्थात निवृत्तीचं नियोजन हा सगळ्यात दुर्लक्षित विषय आहे. म्हणजे पालक एक वेळ मुलांच्या शिक्षणाची तजवीज करतात, पण स्वतःच्या रिटायरमेंटचा विचार करत नाहीत. तर सिंगल पॅरेंट्सनी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी नेमकं काय करायला हवं? सिंगल पॅरेंटने रिटायरमेंट प्लॅनिंगचा खरोखरीच ध्यास घेऊन सिरियसली विचार केला पाहिजे, असं मला म्हणायला किंवा सांगायला आवडेल. याचं कारण असं आहे, की तुम्ही सिंगल पॅरेंट म्हणून कळकळीनं मुलांना उच्च शिक्षित करता, त्यांना मोठं करता आणि परत मनातून हा देखील विचार करता, की त्याच्या अपॉर्च्युनिटीमध्ये किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला बाधा व्हायचं नाहीये. ओके. म्हणून तुम्ही त्याला जिथे हवे तिथे मनमोकळेपणे सर्व्हिस करायला जाऊ देता किंवा त्याला त्याच्या करिअरच्या आड येत नाही, असं आणखीन आपल्याला म्हणता येईल. मग त्यावेळी तुमची स्वतःची जबाबदारी ही तुमच्यावर येणार आहे आणि मग अशी जबाबदारी जेव्हा आपल्याला घ्यायची आहे आपली स्वतःची, जेव्हा आपलं शरीर थकलेलं आहे, आपण मागे जसं काम करत होतो, गेली 20 वर्ष, 30 वर्ष आपण जे काम केलंय, तसं काम आपण इथून पुढील काळात करू शकत नाही. कारण आपण रिटायरमेंटच्या जवळ पोहोचलेलो आहोत. म्हणजेच मग आपली आर्थिक पुंजी ही आपण जमा केलेली असेल, तर आपली कोणावरही डिपेंडन्सी ही राहणार नाहीये आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे उत्तम होईल. आपण सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून आपण विथड्रॉल घेऊ शकतो. ज्याचा आपण सेपरेट एपिसोड हा केलेला आहे. पॉडकास्ट हा आपण केलेला आहे. तो देखील पॉडकास्ट तुम्ही लोकं ऐकू शकता आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे उत्तम होऊ शकतं. पण आता हे सगळं करताना याचं प्लॅनिंग किंवा रिटायरमेंटचं प्लॅनिंग, निवृत्तीचं प्लॅनिंग हे आपण अगदी अर्ली स्टेजमध्ये करायला हवं. म्हणजे आपण आता 60ला आलोय आणि आता मग आपण बघू. फक्त मुलाचं उच्च शिक्षण हीच आपली एकमेव जबाबदारी असा विचार न करता, जे काही पैसे आपण बनवत असू, त्यातला 10% पोर्शन, 20% पोर्शन जे शक्य असेल, परत गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन, त्याच्याशी सल्लामसलत करून, त्याचं प्लॅनिंग करून, जर रिटायरमेंट प्लॅनिंग आपलं योग्य व्हावं असं वाटत असेल, आपली डिपेंडन्सी ही कोणावर जाऊ नये असं जर वाटत असेल, तर प्लॅनिंग हे योग्य वेळेत सुरू व्हायला हवं. हे नक्की गरजेचं आहे. अगदीच. मुलांना आपण एकटे पुरे पडू का? याचा एकल पालकांना बऱ्याचदा किंवा सतत म्हणू आपण गिल्ट असतो. त्यातूनच मग मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे, अशी ही वृत्ती एक वाढू शकते. थोडक्यात खर्चिक वृत्ती वाढल्यानं मुलांच्या भवितव्यासाठी पुरेशी तजवीज न होण्याची शक्यता निर्माण होते यातनं? निरंजन कसं आहे, की एकल पालक आहे. म्हणजे समजा आई असेल किंवा बाबा असतील. त्यावेळी असं आहे, की सांभाळायचंय, त्या मुलाला मोठं करायचंय. त्याचे रेग्युलर खर्च आहेत, त्याची शाळा आहे, त्याचे क्लासेस आहेत किंवा त्याच्या आनंदासाठी खर्च करायचा आहे. या सगळ्या गोष्टी करताना नक्कीच तारेवरची कसरत आहे. पण ही कसरत सांभाळताना देखील आपल्याला भविष्याची तजवीज, जो सगळ्यात मोठा खर्च आहे, ज्याला आपण उच्च शिक्षण म्हणतो आणि तो खर्च वाढत जाणार आहे, हे गेल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं. ओके. सो आपल्याला 50,00,000 कोटभर रुपये तिथे लागणारे आहेत आणि चांगली डिग्री मुलाला घेऊन आपल्याला पास आउट करून त्याला मोठं करायचं आहे. त्याला चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर आपली ही तारेवरची कसरत ही आपल्यालाच मानसिक सांभाळणं गरजेचं आहे. कुठेतरी त्याच्या भावनांना आवर घालून, त्याला न दुखवता, त्याला योग्य सल्ला देऊन, त्यातून त्याला कसं बाहेर काढता येईल, किंबहुना त्याचा आनंद अबाधित ठेवून योग्य पद्धतीने त्याला कसं समजून सांगता येईल, जेणेकरून त्याचीच भविष्याची तजवीज ही तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. कारण हा खर्च मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा आहे
आणि म्हणून प्लॅनिंग हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. म्हणून कुठलंही गिल्ट वाटून न घेता आपण योग्य पद्धतीने मुलांनाही समजून सांगावं आणि काही रक्कम बाजूला काढून त्याच्या भविष्याचं देखील प्लॅनिंग करावं. येस, तुम्ही म्हटलात तसं तारेवरची कसरत खरोखर आहे, पण भविष्याचा विचार हा तितकाच आवश्यक देखील आहे. म्हणजे आपण जेव्हा एकल पालकांचा विचार करतो, तेव्हा मुख्यत्वे 2 कारणे असू शकतात, की एकतर ते विभक्त झालेले आहेत किंवा पार्टनरचा आकस्मिक मृत्यू झालाय. तर दुसऱ्या समजा आपण सिनेरिओचा विचार केला, की अपघात किंवा आजारपणामुळे पार्टनरचा अकाली आकस्मिक मृत्यू झाला असेल, तर असंच काही आपलंही झालं, तर आपल्या मुलांचं काय? ही भीती अनेक पालकांना असते. यावर टर्म इन्शुरन्स हा चांगला उपाय ठरू शकतो? नक्कीच निरंजन. कारण टर्म इन्शुरन्स ही टर्मिनॉलॉजी किंवा ही टर्मच अशी आहे, की आपल्यावर डिपेंडंट असणाऱ्या लोकांना आपल्यानंतर किंबहुना त्यांच्या गरजांसाठी आपण जे मासिक महिन्याला त्यांना उत्पन्नाच्या स्वरूपात पैसे उपलब्ध करून देणार होतो, ते पैसे मिळायला हवेत. ओके. सो मग असं जर गरजेचं आहे, एक पॅरेंट्स ऑलरेडी गेलेले आहेत आणि संपूर्ण जबाबदारी ही एकट्या पालकावर आहे. एकल पालकावर आहे, तर त्यावेळी काळजी ही घेतलीच गेली पाहिजे. किंबहुना प्लॅनिंग हे उत्तम झालं पाहिजे आणि म्हणूनच टर्म इन्शुरन्सची अत्यंत गरज आहे. आता ह्याची जोड कशी बांधायची आहे, तर मला साधारण ₹10,00,000 वर्षाचं उत्पन्न आहे, ज्याच्यात मी सगळ्या गोष्टी भागवतोय. पण माझं उत्पन्न हे येणारं आहे. रेग्युलर महिन्याला मला पैसे मिळणार आहेत आणि माझ्यावर एक मुलांची, कुटुंबाची जबाबदारी आहे, कारण मी एकल पालक आहे. म्हणून मला माझा विमा, टर्म इन्शुरन्स हा घ्यायचा आहे आणि मग मला तो 1,00,00,000 असला पाहिजे, 2,00,00,000 असला पाहिजेत किंवा तो ह्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. हे समजून घेऊन, हे सल्लागाराशी सल्लामसलत करून, त्याचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून, मग मी माझा टर्म इन्शुरन्स ऑफ करणं हे गरजेचं आहे. कारण आपण एकल पालक आहोत, हे डोक्यात ठेवणं आणि हे कायम डोक्यात राहणं गरजेचं आहे. कारण आपल्यानंतर आपल्या मुलांचं काय होणार? कारण एक व्यक्ती घरातली एक पार्टनर हा गेलेला आहे आणि संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे. असंच आपल्या बाबतीत देखील घडलं, तर आपली मुलं ही वाऱ्यावर पडायला नकोत. त्यांचं शिक्षण हे त्यांना योग्य पद्धतीने मिळायला पाहिजेत. सो त्याच्यासाठी लागणारे पैसे आणि त्याची तजवीज करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच टर्म इन्शुरन्स ही देखील एकल पालकाची तितकीच गरज आहे. इथे मला श्रोत्यांना सांगायला आवडेल, की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर यावर आम्ही स्वतंत्र एपिसोड हा केलेला आहे, आपल्या म्युच्युअल फंडामध्येच. सो तो एपिसोडही नक्की ऐका, हा एपिसोड ऐकून झाल्यावर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, की सिंगल पॅरेंट्सनी अर्थनियोजन करताना ते अनुभवी फायनान्शियल ॲडवायझरकडून करणं का महत्त्वाचं ठरतं? आणि क्रिसेंट या संदर्भात कशाप्रकारे मार्गदर्शन करत आहे? आपण वरच्या बऱ्याच प्रश्नांमध्ये, की एकल पालक, त्याच्या गरजा किंवा त्याचं आर्थिक नियोजन आणि त्यांनी त्याच्यासाठी द्यायला लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. आता ह्या गोष्टी खूप जास्त आहेत. म्हणजे आपण आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आपण मासिक खर्चाचं नियोजन करणे गरजेचं आहे. त्यातल्या कायदेशीर बाबी समजून घेणं गरजेचं आहे. आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. इन्शुरन्स प्लॅनिंग कसं असणं गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. टॅक्सेशन हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट, तो देखील समजून घेणं गरजेचं आहे. इन टोटल सगळं आर्थिक नियोजन, आपला इमर्जन्सी कॉर्पस, अशा असंख्य संकल्पना आणि गोष्टी ह्या एकल पालकाच्या रिलेटेड महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला अनुभवी फायनान्शियल कन्सल्टंट किंवा ॲडवायझर किंवा डिस्ट्रिब्युटर हा गरजेचा आहे, असं मला वाटतं. आणि क्रिसनतर्फे आम्ही हे मार्गदर्शन अतिशय उत्तमरित्या करतो. आमच्याकडे अशा केस स्टडीज आहेत आणि एकल पालकांना त्यांचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य कसं अबाधित राहील आणि त्यांच्या मुलांना लागणाऱ्या गरजेच्या पोटी उच्च शिक्षणासाठी, मे बी लग्नासाठी ते पैसे योग्य वेळी उपलब्ध कसे होतील, याचं योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं आणि असे केस स्टडीज आणि असे लोकं, असे इन्व्हेस्टर्स आम्ही तयार केलेले आहेत. भूषण, या एपिसोडच्या आधी जी आपण चर्चा केली त्यात तुम्ही आवर्जून एक उल्लेख केला, की मार्चमध्ये तुमच्या डोक्यात या संदर्भात एक काहीतरी मोठं भरीव काम करण्याचं डोक्यात आहे. मार्चमध्येच करणं डोक्यात आहे. याचं कारण असं, की 21 मार्च हा सिंगल पॅरेंट डे आहे आणि त्यांचं आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने असावं, किंबहुना त्यांनी जगाकडे त्यांना बघण्याची वेगळी दृष्टी मिळावी, त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहावं,
यासाठी आपण संपूर्ण दिवस हा सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची इन डिटेल माहिती देणार आहोत 21 मार्च 2024 रोजी. वाह! क्या बात है! क्रिसेंटतर्फे अशा वेगवेगळ्या टार्गेट ऑडियन्ससाठी म्हणून आपण असे रेग्युलर इव्हेंट्स किंवा कार्यक्रम हे सुरू असतात कंटिन्युअस बेसिसवर. सो ह्याच्यातला हा अतिशय महत्त्वाचा असा एक कार्यक्रमाचा तुम्ही उल्लेख केला 21 मार्च 2024. येस. या संपूर्ण एपिसोडमध्येच आपण जाणून घेतलं, की सिंगल पॅरेंटिंग हे खरोखर किती चॅलेंजिंग हे असू शकतं. पण योग्य फायनान्शियल प्लॅनिंगनी आपण आपलं आणि आपल्या मुलांचंही भवितव्य हे सुरक्षित करू शकतो. त्यामुळेच तुम्हालाही श्रोत्यांनाही गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्हाला जर काही अडचणी असतील, तर त्यासाठी तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्येही याची लिंक नक्की शेअर करा. आणि अजून एक आठवण म्हणजे टर्निंग पॉइंट ही क्रिसेंटची पहिली डिजिटल फिल्म जर बघितली नसेल, तर तीही नक्की बघा. क्रिसेंटच्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ती दिसेल. मुक्ता बर्वे आणि ओमकार गोवर्धन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या फिल्मला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. 5 लाखांच्या आसपास व्ह्यूज या फिल्मनं मिळवलेले आहेत. त्याच्यामुळे बघायची चुकून राहिली असेल तर नक्की बघा. बाकी हा पॉडकास्ट तुम्ही Spotify, Apple पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, Google पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. हे क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची प्रस्तुती आहे.